राष्ट्रीय तपास यंत्रणा याला आव्हान देणार आहे। त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIAच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे, जोही मालेगावच्या संदर्भात निर्णय आला आहे त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ। आता याच्या बाबतीमध्ये संपूर्ण कोर्टाने काय निकाल दिला आहे, काय कोर्टाने फाइंडिंग आहेत, काय ऑब्झर्वेशन आहेत, या सगळ्या गोष्टी पाहूनच यामध्ये मत व्यक्त करणं उचित होईल। साहेब, मुंबई बॉम्ब ब्लास्ट असो किंवा मालेगाव बॉम्ब ब्लास्ट असो, याच्यामधले जे आरोपी आहेत ते सुटलेले आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे लावण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता। आज त्या पक्षाकडून अजून याविषयीच्या प्रतिक्रिया याच्या बाबतीत काय वाटतं? आता तुम्हाला माहीत आहे सगळं मिश्रण झालेलं आहे, भेसळ झालेली आहे। त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून आम्ही काम करतो आहे। आणि जे काही या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये, आतंकवादाच्या विरोधामध्ये जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत। बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती, देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देशविरोधक जे आहेत, जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, ते आपले दुश्मन आहेत। साहेब, ही भूमिका आमची आहे। मालेगाव बॉम्बस्फोटातील असो किंवा मुंबई बॉम्ब ब्लास्ट असो, सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पण मात्र दोषी जे आहेत ते बाहेर आहेत। हे तपास यंत्रणांचं हे अपयश म्हणायचं। आणि प्रश्न आहे की मग ब्लास्ट कोणी केलं? खरं म्हणजे त्या काळामध्ये जे काही दररोज ब्लास्ट होत होते आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक, मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या, बिलकुल वचक नव्हता। कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं। हे दुर्दैव आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।